संशयित आरोपी असल्याचं आपल्या तपासामध्ये आता जवळजवळ निष्पन्न होत आहे। जी घटना झाली ती अतिशय दुःखद झाली। अतिशय निर्घृण पद्धतीने या बिचाऱ्या तरुणीचा त्या ठिकाणी अंत झाला। माणुसकीला काळीमा भासणारी ही घटना ज्या नराधामाने केली, तो जरी परराज्यातला असला तरी त्याच दिवशी आपण आपले पथक तिथे पाठवलेले आहेत। त्याचे घर सुद्धा आपण शोधून काढलेलं आहे। त्याचे मित्रमंडळी जे आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि लवकरात लवकर 1 ते 2 दिवसातच आपण त्या नराधामाच्या मुसकी आवळणार आहोत आणि त्याच्या मुसकी आवळल्यानंतर ऐकून घ्या त्याच्या मुसकी आवळल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आपण संपूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या, बोलू द्या आणि पोलिसांना काम करायला वेळ द्या। लक्ष झालं का तुमच्या विनाकारण आपण जे करतायत त्याच्यापर्यंत आमच्या टीम पोहोचल्यात, आणखी आम्हाला टीम पाठवायच्या आहेत। जर या ठिकाणी जर तुम्ही पोलिसांना व्यस्त ठेवलं तर तिकडचं काम करायला आपल्याला अडचण येते। कृपा करून असेल पोलिसांनी पूर्ण ताकदीने काम करावं तर त्यांना काम करायला तुम्ही वेळ द्या, संधी द्या। एकच दिवस झालेला आहे, पर राज्याचा आरोप आहे, 800 किलोमीटर लांबचा आरोप आहे। तरी ऐका जरा, प्रत्येक जण एक जर माणूस बोलत राहिला, ऐका एक माणूस जर बोलत राहिला तर काम करता येणार नाही। तुमच्यातले जे लीडर आहेत त्या लीडर लोकांनी यावं, सगळ्यांनी लक्षात घ्या। पोलिसांना वेळ देणं आवश्यक आहे। आपल्याला आणखी पथकं पाठवायचे आहेत। आरोपीला आपण लवकरात लवकर अटक करायची आहे, त्याला कठोरातली कठोर शिक्षा द्यायची आहे। त्यासाठी आपल्याला वेळ देणं आवश्यक आहे। आमचे आता इथले जे पोलीस आहेत हे पोलिसांना आपण परत पाठवणार आहोत। हे कृपा करून तुम्ही लक्षात घ्या आणि वेळ द्या पोलिसांना।
इथे आपण नाव राखण्यासाठी माझी मुलगी आहे. तिथं मागणी करा, फाशी घ्या, अरेस्ट करा, या मागण्या घ्या. बाकीचं कोणी मागणी असणार नाही. सर्वांनी संयमाने भावनेच्या आळे जाऊन कोणी करू नये. आज त्यांना विनंती आहे तुम्ही ही मुलगी आमची उरणची कन्या आहे. घरातले इथे आलेले आहेत. त्यांना विनंती राहील आपण 12 दिवस दुःख घरात करा, आम्ही घरात भेटायला येऊ. आज आम्ही जमलेलो आमच्या या कन्याने तुम्हाला न्याय मिळण्यासाठी आम्ही आणि मामा काकांनी या आई वडिलांना आवाज महिलांनी उठवला पाहिजे. आम्ही एक एक गोष्ट तो मुलगा ड्रग्स करू ते सगळं ड्रग्स करतोय. हे रेप आणि हे उरणमध्ये परत कधीच नाही होणार असं हे गॅरंटी घेऊ शकताय का? हे आम्हाला पाहिजे. परत कधी झाला आणि असं हे विचार पण नाही आला पाहिजे. एक एक पोरं आजकालचे छोटे पोरं 7, 8वीचे 7वीचे पोरं ड्रग्स करतात स्कूलमध्ये. ते 4 फाट्यावरती त्या जाग्यावरती ते ड्रग्स विकतायत खुले आम उरणमध्ये. एवढूसा उरण आहे. काय करतात पोलीस प्रशासन? काय करताय हे पोलीस? टाकतायत, बेल भेटली काढतायत, कचेरीमध्ये जा, कोर्टात जा, पण ते रेप झालाय ते प्लीज. आणि आत्ताच्या आता होल्डून काहीच नाही होणार आहे. आणि हे परत कधीच नाही घडायला पाहिजे उरणमध्ये का महाराष्ट्रामध्ये. हे खूप चालू आहे. ते 100% फाशी मिळणार हा विषय वडील ऐक. आता आपल्याला पोलीस यंत्रणा ताब्यात घेऊ शकतो का? नाही. मग आपण न्याय पोलिसांकडून आणि 100% वडील आहेत. सर्व नेत्यांची, सर्व सामाजिक संघटनांची एकच मागणी की फाशी, जन्मठेप नाही, फक्त फाशी आणि फाशी. हा विषय 100% पकडल्यानंतर आपण कोर्टामध्ये असंच जायचं आहे. अलिबाग आणि त्याला पनवेलला कुठल्याही प्रकारचा जामीन कुठलाही वकील त्याची वकील घेणार नाही. त्याला फास्ट ट्रॅक 2-3 महिन्यामध्ये त्याला कुठलाही म्हणजे त्याला सपोर्ट न देता वकिलाने पण केस नाही घेतली पाहिजे. 2-3 महिन्याला त्याला फाशी होईल. आणि त्याची पण पोरगी आपण काळजी घ्यायची. आपण काळजी समजा घेतलीच एखादं तर ते आपण तिथे कोणी नाही घेणार, कोणी घेऊ शकत नाही. कोण घेणार? अरे नाही घेणार कोणी पण. आपण काळजी. येस 100% फाशी. ठीक आहे. आता तू समजावलं लवकर करा. ठीक आहे. लवकर करा. एवढा वेळ नका.
आरोपीला जमा करून ठेवू नका. कोणत्या महिन्यात त्याचा तुम्ही याच्याबद्दल नाही का तुम्ही आवर्जून एक हे सांगा की ह्या गोष्टी बंद व्हायला पाहिजे आपल्या उरण तालुक्यामध्ये.